बंधूंनो नमस्कार. मी अंकुश पाटील या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं सरस्वागत. तुम्ही जे मला प्रेम देताय, भरभरून प्रेम देताय. बरेच शेतकरी कमेंटमध्ये टाकतायत, फोन करून टाकतायत, मेसेज करतायत की सर 10-26-26चा व्हिडिओ बनवा. आता जून महिना जवळ आलेला आहे आणि 10-26-26ची खूप गरज आहे. त्यात आपले आदरणीय पंतप्रधान वगैरे यांनी सांगितले खतं कमी वापरा, सोनं कमी करा, खरेदी करू नका आणि डिझेल वगैरे. तर शेतकरी बांधवांनो, प्रत्येक वर्षी 2 लाख कोटी रुपयाचे केंद्र सरकार या खतांना सबसिडी देत असतं आणि आपण 2 लाख कोटी रुपयाची आपण शेतकऱ्यांनी पैसे दिलेले, म्हणजे वर्षाला 4 लाख कोटी रुपये आपल्या देशाचं परकीय चलन जात असतं. पण गेलं तरी पण काय वाईट वाटायचं कारण नाही जर त्याचा आपल्या जमिनीला फायदा जर झाला असता तर. परंतु आपण आज काय करणार आहे शेतकरी बांधवांनो, आज आपल्याला हे 10-26-26 खत आपल्याला घरच्या घरी तयार करायचं आहे. मराठवाडा विदर्भातील जे शेतकरी आता कापूस असेल, सोयाबीन असेल, ही जी शेतकरी करणार आहेत यांना आता 10-26-26 हे खत भेटत नाही. यांना 50 किलोचे ह्या 10-26-26च्या पोतं जर घ्यायचं असेल तर या माझ्या शेतकऱ्यांना लिंकिंग घ्यावं लागतं आहे. 2-2.5 हजाराचं पोतं 3 हजाराला घ्यावं लागतं आहे आणि त्याच्याबरोबर दुसरं कोणतं तरी खत घ्यावं लागते बांधवांना. तर ही खत घेण्याची आपल्याला गरज नाही. आपल्याला आता घरच्या घरी आज आपण बघणार आहोत 10-26-26 कसं बनवायचं आणि आपण ते बनवणार आहोत. मी जे आता तुम्हाला जे पद्धत सांगणार आहे ते सांगणार आहे की 10-26-26 आता आपण बनवायचं. काय करायचं आहे शेतकरी बांधवांनो, 2 बादल्या घ्या. मी 10 लिटरचं आता तुम्हाला प्रमाण सांगणार आहे. 2 बादल्या घेतल्यानंतर एका बादलीमध्ये 6.5 लिटर फिल्टरचं पाणी घ्या. दुसरी जी बादली आहे तिच्यामध्ये 1.5 लिटर पाणी घ्या. 2 लिटर घ्या. एका बादलीमध्ये 6.5 लिटर घ्या आणि एका बादलीमध्ये 2 लिटर घ्या. आणि आपल्याला जिथं 6.5 लिटर पाणी घेतलेलं आहे क्रमानं मी जे सांगतो त्या क्रमानं, आणि आता आपण इथं डेमो आपण प्रात्यक्षिकमध्ये करून घेणार आहोत. तर काय करायचं, पहिल्यांदा जिथं 6.5 लिटर पाणी घेतलेलं आहे तिथं युरिया 1.5 किलो टाकायचं त्या पाण्यामध्ये. आणि नंतर त्याच्यामध्ये युरिया टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला फॉस्फरिक ॲसिड 2.5 किलो टाकायचं. हे विरघळून एका बादलीत ठेवलं आणि जिथं आपण 2 लिटर पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये 1100 ग्रॅम पोटॅशियम हायड्रॉक्साईड टाकायचं. आणि हे टाकल्यानंतर विरघळल्यानंतर ही पोटॅशियम हायड्रॉक्साईड 2 लिटरची पाण्याची जी बादली आहे ती उचलायची आणि 6.5 लिटर पाणी जे आहे ज्याच्यामध्ये 1 किलो युरिया टाकला आहे, 2.5 किलो फॉस्फरिक ॲसिड टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण थोडं करून हे टाकायचं. टाकल्यानंतर तुम्हाला उष्णता तयार होईल आणि थंड झाल्यानंतर गरम बादली होईल आणि हे थंड झाल्यानंतर आपल्या पिकाला वापरायचं आहे. वापरायचं कसं आहे शेतकरी बांधवांनो, फवारणीसाठी जर वापरणार असाल तर तुम्ही 1 लिटर पाणी जे फवारणीचं असेल त्या 1 लिटर पाण्याला 4 ते 5 मिली प्रति लिटर फवारायचं आहे. म्हणजे जर तुमचं 20 लिटरचा जर पंप असेल तर एका टाकीला तुमच्या एका पंपाला 80 मिली ते 100 मिली तुम्ही फवारण्यासाठी वापरू शकता. जर तुम्ही जमिनीतून आळवणीतून ड्रीपमधून जर देणार असाल तर एकरी 4 ते 5 लिटर द्या. याच्यामुळं काय फायदा होणार आहे, याच्यामुळं तुम्हाला मुळ्यांची संख्या वाढेल, फांद्यांची शाखीय वाढ चांगली होईल, फळांची साईज होईल, फुलांची संख्या खूप वाढेल, प्लस याची फळांची जी गुणवत्ता आहे, गुणवत्ता किपिंग क्वालिटी चांगली राहणार आहे आणि झाडाला ट्रेसमधून बाहेर काढण्याचं काम करणार आहे. असं इतकं सुंदर आपल्याला खत आपण कमी पैशामध्ये आपण अगदी नगण्य किमतीमध्ये आपण बनवू शकतो. तर हे तुम्ही नक्की बनवायचं आहे आणि आता मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. मी सांगतो त्या पद्धतीने करायचं. काय इथं 6.5 लिटर ह्या आपण ह्याच्यात पाणी घेतले या ह्याच्यामध्ये
आणि दुसरी जी बादली आहे यात आपण 2 लिटर पाणी घेतलेलं आहे. आता आपण मी मगाशी जसं सांगितले तसं तुम्हाला आता मी डेमो करणार आहे, परत तुम्हाला सांगणार नाही. मग ही काय केलं आपण, जी 6.5 लिटर पाणी आहे आपल्या नत्रासाठी आपण काय केलेलं आहे, युरिया 1.5 किलो घेतलेलं. पहिल्यांदा अगोदर युरिया घ्यायचा. तुम्ही जर फॉस्फरिक ॲसिड टाकला अगोदर आणि जर युरिया टाकला तर युरिया लवकर विरघळणार नाही, म्हणून आपण काय करायचं, पहिल्यांदा युरिया टाकायचा. युरिया टाका. आणि युरिया टाकल्यानंतर चांगला हलवायचा युरिया, आणि चांगला युरिया विरघळून झाल्यानंतर मग फॉस्फरिक ॲसिड टाकायचं. जर आपण फॉस्फरिक ॲसिड जर अगोदर टाकला आणि युरिया नंतर टाकला तर युरिया विरघळायला दमवणार आहे बांधवांनो. म्हणून जो क्रम सांगितलेला आहे तोच घ्यायचा. आणि हे आपल्याला फॉस्फरससाठी फॉस्फरिक ॲसिड घ्यायचं आहे. फॉस्फरिक ॲसिड हे तुम्ही कुठलेही चांगले घेत जाऊ. फॉस्फरिक ॲसिडमध्ये भरपूर भेसळ आहे. सल्फ्युरिक ॲसिड मिक्स करून विकतात. त्या सल्फ्युरिक ॲसिडनं तुमच्या जमिनीची पूर्ण पोत खराब होऊ शकतो आणि पिकावरती फवारणी वगैरे जर केल्यानंतर पूर्ण हे होऊ शकते. तुम्हाला आपल्या कंपनीचं आहे, आपलंच घ्या असं काही नाही. आमचं जे आहे तो 250 रुपये आजचा रेट आहे. तुम्ही दुसऱ्याही कंपनीचं वनिताचा आहे तोही तुम्ही वापरू शकता, इंडिकेमचा आहे तोही वापरू शकता. या 2 कंपन्या. बाकीचा जे तुम्हाला कुठला तुम्हाला जो वापरायचा आहे तो तुम्ही वापरू शकता. असं काही नाही की ह्या 2-3च कंपन्या तुम्ही वापरा. परंतु जर तुम्हाला फॉस्फरिक जर स्वस्त भेटत असेल तर स्वस्त तुम्हाला 250च्या खाली जर भेटत असेल तर कुछ तो गडबड है. तर ह्याच्यामध्ये कारण फूड ग्रेडचा पाहिजे, कारण जर फॉस्फरस मॅनेज झाला तरच आपल्याला रिझल्ट येणार आहेत. म्हणून हे फॉस्फरिक आपल्याला वापरायचं आहे. बघा आपण फॉस्फरिक टाकतो. आपण पहिला युरिया विरघळला. युरिया विरघळल्यानंतर कसं आहे बघा, पूर्ण पाण्यासारखा अगदी. हां, युरिया पूर्ण विरघळल्यानंतर फॉस्फरिक ॲसिड आपण 2.5 किलो टाकलेला आहे. आपला जर घ्यायचा असेल, आपला असा अंकुश पाटील ॲग्रो नाव येते आणि याच्यावरती आपला फोटो पण येतोय. चला आता आपल्याला काय करायचं, ही बादली आपली तशीच ठेवून द्यायची आपल्याला. आणि ही जी दुसरं आहे, ही 2 लिटर आपण पाणी घेतले, याच्यामध्ये 1100 ग्रॅम पोटॅशियम हायड्रॉक्साईड घ्यायचं आहे साहेब. हां टाका 1100 ग्रॅम. हां, आणि हे हलवून घ्यायचं चांगलं. तुम्हाला हलवून घेतल्यानंतर काय होईल, गरम होईल. असं बघा खळखळ खळखळ आवाज यायला लागला आहे. बघा कसे एकदम उकळी आल्या की एकदम हे झालेलं. आणि मग काय करायचं आहे, तो जो पोटॅशियम हायड्रॉक्साईड विरघळलेला तो आपण या फॉस्फरिक ॲसिडमध्ये घ्यायचा. हळूहळू वाटायचा आहे. घ्या, एकदम वाटायचा नाही, हळूहळू वाटायचा आहे. हां, हळूहळू वाटा. हळू एकदम बारीक धार लावायचे. बघा हो का, आता आपला फॉस्फरस जास्त आहे, पोटॅशियमचं हे आहे उकळी. आता बघा कसं व्हायला लागलं, हे वत्ताना एकदम असं गरम व्हायला चालू आहे. फॉस्फरस आणि पोटॅश एकत्र आल्यानंतर बघतोय हे दिसते का बघा उकळी. बघा इथं बघा ही काठी जी आहे तिथं उकळी फुटल्यागत तुम्हाला चालू होते, कारण फॉस्फरस जास्त आहे याच्यात, पोटॅश जास्त आहे याच्यामध्ये. बघा आवाज कसा येतोय बघा शेतकरी बांधवांनो, कसा आवाज येतोय बघा. बघा जरा बघा, जर तुम्ही एकदम फास्ट वाटायचं बघा कसं होते. हे फक्त या ग्रेडलाच होणार आहे, या ग्रेडलाच हे होणार आहे. हळूहळू टाका, हळूहळू टाका. 10-20 ग्रेड आतापर्यंत आपण आणि शिस्तात वाटायचं आहे. मी जो तुम्हाला क्रम सांगितलेला आहे त्या क्रमनं शिस्तात वाटायचं आहे, गडबड करायची नाही. हां, उलटा वगैरे ओतू नका अजिबात, हे करू नका. मनाचं काही संशोधन करण्याच्या हे करू नका. तर तुम्हाला मी बनवून सुद्धा दाखवलेलं आहे. एकदम जर बादली बघितली तर एकदम हात सुद्धा लावून देत नाही, एकदम बादली हे झालेलं. तर मग या इकडं, आणि हे जे आपलं तयार झालेलं जे आहे पूर्ण काचेच्या पाण्यासारखं ट्रान्सपरंट मटेरियल झालेलं आहे. आपण बघतोय हे पूर्ण अगदी
आरपार मटेरियल दिसते आपलं ओके मटेरियल. कधी वापरा तुम्ही, थंड झाल्यानंतर वापरू शकता तुम्ही. हे थंड व्हायला कमीत कमी 15 तास 10 तास, ज्यावेळेस थंड होईल हे झाल्यानंतर तुम्ही वापरू शकता. फसफसत वगैरे नाही, याच्यात न्यूट्रल झाले, आपण सगळे विषय हे केलेले. बघा शेतकरी बांधवांनो, आपलं 10-20 किती मिनटात तयार झालं आहे. व्हिडिओ 10 मिनटाचा आहे, 10 मिनटात आपण तयार केलं शेतकरी बांधवांनो. आपल्या जमिनीत वापरा. आणि जर आत्तापर्यंत मी कुठं सांगितलेलं नाही, जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला, तुमचे जर पैसे वाचले, तर तुम्ही तुमचे जसे पैसे वाचणार आहेत, हे जे आपण विनामूल्य काम करतो आहे, हे तुमचे जसे पैसे वाचणार आहेत, तसंसुद्धा हे तंत्रज्ञान इतर शेतकऱ्यांपर्यंत हे नेणं आपली जबाबदारी आहे. तुम्ही घेऊन जावा. चॅनल सबस्क्राईब करा. इतर शेतकऱ्यांचासुद्धा चॅनल सबस्क्राईब करून द्या. लाईक करा, कमेंट करा. इथंच थांबतो. जय जवान, जय किसान.